गाइस, गुड मॉर्निंग. सो आज आहे बुधवार आणि बुधवार म्हणजे आपला नॉनव्हेजचा दिवस बरं का. तर मी बनवते आज चिकन, पण चिकन मध्ये एक ट्विस्ट आहे. तर पहिले तुम्ही रेसिपी बघा आणि एंडला आपण भेटूया. चला. सो हे गाईज, आपलं जेवण बनवून तर झालंय. तर आता आपलं बारी आहे टेस्टिंग. तर चला. वाव, ऑसम गाईज, नक्की ट्राय करा. एवढी छान, म्हणजे तुम्हाला ते टँगीनेस, काय बोलू, ते तिखट, आणि मेन या डिश बद्दल हे की मसाला बद्दल की ऑइल आणि सॉल्ट हे पण नाही यूज केलं, फक्त 2 टोमॅटो यूज केले, दॅट्स इट. अजून काहीच नाही. खूप खूप छान आहे, खूप म्हणजे वाव. तर गाईज, या मसाल्याबद्दल मला हे सांगायचं आहे की आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाला अवेलेबल आहेत. जसे प्रॉन्स रेडी टू ईट आहे, मॅक्रेल जस्ट फ्राईड, म्हणजे आपल्याला हे मॅक्रेल फक्त फ्राय करून, म्हणजे हे सर्व प्रोडक्ट्स लिटरली रेडी टू यूज आहे. म्हणजे तुम्हाला काही त्याला मसाला काही टाकायची गरज नाहीये. बट नॉट द लिस्ट, प्लम केक, आणि हे बनवलंय रम आणि वाईनने. सो गाईज, तुम्हाला पण जर हे प्रोडक्ट सर्व परचेस करायचे असेल तर गौरव फूडचं ऑफिशियल वेबसाईट पण आहे आणि देखील आपल्या अमेझॉन वरती पण आहे. तर गाईज, प्लीज हे यूज करा. आणि मी खरं सांगते, एवढी छान, म्हणजे गोव्याला जायची गरजच नाहीये. बाकी मजा मस्तीसाठी तर जावाच, पण खरं आपल्याला जर घरी बसल्या गोव्याचा डिश आपल्याला टेस्ट करायचं तर नक्कीच हे ट्राय करा. रेडी टू यूज आहे. आपल्या घरी काही फंक्शन असेल तर नक्कीच हे यूज करा. खूप छान आहे. मला तर राहत नाही, कारण ते स्मेलच एवढा अरोमा आहे. आणि इंद्रायणी राईस सोबत, आहा हा हा, मला तर आता टर्न आहे गिन्नूचं. गिन्नू, वाव.